माऊली या पायवारीमध्ये ना भारुडा असतील, गवळणी असतील, कीर्तन असतील आणि या कीर्तनाच्या माध्यमातून संतांनी समाज जागृतीचा मोठा पायंडा पाडला। या परंपरेमध्ये महाराष्ट्रातील तरुण कीर्तनकारांनी आपला वाटा उचललाय। यातलंच एक प्रसिद्ध नाव म्हणजे युवा महिला कीर्तनकार अर्चना दीदी साळुंखे। वारीच्या या सोहळ्यामध्ये अर्चना दीदी आपल्या पतीसह सहभागी झाल्या। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी। आता माझ्यासोबत सुप्रसिद्ध कीर्तनकार अर्चना दीदी साळुंखे आहेत आणि त्यासुद्धा या वारीमध्ये चालतायत, सहभागी झालेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। रामकृष्ण हरी। कसा आहे अनुभव दिवेघाट चढतानाचा आणि एकूणच वारी आत्ता आहे, पालख्या दोन्ही सोबत आहेत, काय प्रतिक्रिया? वारीचा हा आनंद म्हटलं तर दिवेघाटातून आपण अनेकदा जातो, पण ज्यावेळेस वारीसोबत माऊलींसोबत जात असताना तो आनंद एकदम वेगळा आहे। आणि अगदी सहजपणे माऊलींच्या जयघोषामध्ये, माऊलींच्या नामस्मरणामध्ये ती पंढरपूरकडे जायची जी ओढ आहे, त्या ओढीमध्ये कसा हा दिवेघाट पार होतोय हे अगदी वारकऱ्यांनाही कळत नाही आणि आम्हालाही सुद्धा कळत नाही। तो आनंद जो वर्षानुवर्ष लोक या वारीची वाट बघत असतात। जसं पावसाची लोक वाट बघतात तसं माऊलीची वारी कधी निघेल, तुकोबाची वारी कधी निघेल या वारीची सगळेजण आतुरतेने वाट पाहत असतात। तुमचा आवाज खूप छान आहे, कीर्तनकार आहात, त्यामुळे आमच्या प्रेक्षकांसाठी आणि वारीतल्या या तमाम लोकांसाठी अजून एखादा अभंग, गवळण वगैरे तुमच्या इच्छेने। सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया, निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया। वा वा वा, खूप छान। आणि तुम्ही सहभागी झालात त्यासाठी आमचे प्रायोजक राजबिंदू यांच्याकडून तुम्हाला हे छोटंसं गिफ्ट। खूप खूप मनापासून धन्यवाद। वारीकरी त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या भक्तीसोबत पोहोचतायत, पण ही भक्ती घर बसल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करत असेल तर एकमेव जय महाराष्ट्र हा न्यूज चॅनल। त्यामुळे मी पुन्हा एकदा मनापासून या चॅनलचे आभारी आहे। थँक्यू सो मच। कॅमेरावर नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी दिवेघाटातून।